गाइस, हाय गाइस, वेलकम टू द न्यूएस्ट व्लॉग. आजचा व्लॉग थोडा चिलपिल वाला व्लॉग आहे, ज्यात आम्ही विचारणार आहोत हू इज मोस्ट लायकली टू. म्हणजे कोण जास्त हे गोष्टी करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही काही क्वेश्चन्स काढलेले आहेत. सो आर यू रेडी? येस. सो लेट्स गो. सो द फर्स्ट क्वेश्चन इज हू इज मोस्ट लायकली टू वेक अप अर्ली? मीच. शुभम. येस. तो कधीही किती वाजता झोपला तरी खूप लवकर मी उठू उठू शकतो. शकतो. जरी तो 3 वाजता झोपला आणि जर 4 वाजता उठायचं असेल तरी पण तो उठू शकतो. मी नाही करू शकत असं. मला प्रॉपर 9, 10, 11, 12 तासांची झोप लागते. तू 12 तासापेक्षा पण जास्त झोप घेतेस. तर काय असं हे नाहीये की 12 तासाची झोप हवी की 8 तासाची. हिला झोपलं, ही जर झोपली असेल आणि हिला कोणी फोन नाही केला तर ही झोपूनच राहणार. हिला माहिती नाही की दुपार झाली आहे की सकाळ आहे. एका पॉइंटला मी उठेल पण मी मग तू परत परत झोपले. तो असं खूप वेळा झालेला आहे. विचार मला फोन करतो तर कृतिका जायचंय मग मी साईडवर. हिला नेहमी फोन करत असतो ज्यावेळी मी उठतो, जिमला जायचं असेल किंवा साईटवर जायचं असेल लवकर, आपल्याला निघायचं असेल 10 वाजता तर मी 9:30 वाजता उठून पण मी तयारी करून 10 वाजता निघू शकतो. आणि हिला जर तयारी करायची असेल तर मला 8 वाजता उठवून हिला उठवायला चालू करावं लागतं की तर आम्ही 10 वाजता पुढे बाहेर पडू शकतो. असं आय ऍडमिट दॅट. मीच उठतो. शुभम इज अ व्हेरी अर्ली रायझर. किंवा कधी पण तो कुठेही जायचं असेल ना तर ठीक आहे, कुठेतरी 11 वाजता पोहोचेल तर दिस गाय विल बी रेडी 6 वाजता उठणार. 6 वाजता बरोबर उठून आहे. तो असं रेडी वगैरे होणार. 11 वाजता जायचं असेल तरीही. आणि मी कसं 10 वाजता वगैरे उठून तरी पण मी रेडी होऊ शकते. काय रेडी होत नाही, तू 10च्या 11 इथेच वाजतात. So next question. Who is most likely to spend money more? कृतिकाच, तू जास्त पैसे मी वायफळ खर्च करते पण खर्च तो करते. चांगला असतो कधी कधी. नसतो. का नसतो? उगाच काही घेतेस आणि नंतर तुला समजतं अरे घ्यायची काही गरजच नव्हती. याच्या बदली आपण काहीतरी एक जुगाड करून किंवा काही ना काहीतरी त्याच्यातून उपाय असतो की तो त्यात स्पेंड करायची गरज नसते ती गोष्ट. असं नाहीये. खूप सांगू शकतो मी, अशा खूप काही गोष्टी आहेत तू असं फालतू मध्ये घेतलंयस. असं नाही. काही असेल पण. आहे त्या गोष्टी तू पण युज करतो. आणि प्लस हिचं कसं आहे की ही कृतिकाला कोणता पण गोष्ट हवी आहे तर तिला समजा आता एक पर्टिक्युलर गोष्ट हवी आहे तर ती लगेचच ती ऑर्डर करते. असं नाही की 10 जागेवरती चेक करते की कोणती गोष्ट कुठे स्वस्त मिळते किंवा ती घेणं गरजेचं आहे की नाही, की त्यापेक्षा कोणती बेटर गोष्ट त्यापेक्षा थोडे 4 पैसे जास्त घालून आपण घेऊ शकतो. तर असंही काय गरज नाही आहे ते घेते नंतर मग लक्षात येतं अरे अरे उगाच त्याच्यासाठी तुला मी ठेवलंय. पण तू तेव्हा मला विचारलं पाहिजे होतं की हे घेणं इट्स गरजेचं आहे व्हेरी की नाही. इम्प्रॉम्प्टू डिसिजन मी घेते. मला क्विक गोष्टी हव्या असतात. खूप वेळ मी विचार नाही करू शकत. जसं फास्ट होत आहे मी फटाफट लिहिले. सो नेक्स्ट क्वेश्चन. हु इज मोस्ट लायकली टू क्राय ड्युरिंग अ मूवी? वी बोथ. आम्ही दोघं पण खूप वेळा रडलोय. मी तर छावाच्या वेळेला खूप रडलोय. म्हणजे तो आणि कोणता मूवी आहे असं? तू रॉकी और राणीला पण रडला. म्हणजे ऑलमोस्ट शुभम कुठे पण काय त्याचे इव्हन धुरंधरला पण आपण रडलेलो जेव्हा धुरंधर जसकिरतच्या फॅमिलीला पण ते हे करत होते करतात. आणि मग लास्टला पण जेव्हा जसकिरत येतो घरी आणि ते एकदम मला खूप इमोशनल झाला. आम्ही दोघं पण खूप टिअरी आईज रडवता. पण मोस्टली शुभम खूप जास्त इमोशनल आहे टुवर्ड्स एव्हरीथिंग. रॉकी और राणी प्रेम कहाणीमध्ये पण ते आजोबा ते रणवीर सिंगचे आजोबा असतात ते वारलेले दाखवले वारतात. बाबा बाबा शुभम एकदम मी आपली बघते मस्त आहे आणि शुभम इकडे रड. मला वाटलं तेव्हा इमोशनल खूप. येस वी बोथ आर व्हेरी इमोशनल. नेक्स्ट क्वेश्चन. हु इज मोस्ट लायकली टू फॉरगेट कीज? यू. कधी त्याने कधी माझं खूप होतं वेळा गाडीला अशीच चावी ठेवून आलेला आहे सगळीकडे कुठे ते पण. मला तासाभरानंतर लक्षात येतं की अरे गाडीची चावी होते माझ्याकडे नाहीच आहे. मग आम्ही नंतर जाऊन कुठे जाऊन बघतो लावली तिथेच असते नशीब. तिथेच असते आणि नशीब गाडी पण तिथेच असते. कोण घेऊन जात नाही ती गाडी व देवाची कृपा. आणि सो नेक्स्ट क्वेश्चन इज हु इज मोस्ट लायकली टू ओव्हर पॅक फॉर अ 2-day ट्रिप? 2 दिवसांची जर ट्रिप काढायची मी तरी दोघंच आहोत. बरोबर. मला तरी गरज पडते. मला असं वाटत असतं की काय तिथे जाऊन कशी सिच्युएशन येईल, काय वेदर चेंज होईल की नाही. अचानक जर असं वाटलं की स्टे करायचं एक्सटेंड करायचं असेल तर किंवा काय आपण खाताना वगैरे काय ऍक्सिडेंटल ओतलं वगैरे अंगावर. तू करतो तुझं खूप असं. तू खूप वेळा घालतो. आपण आता काही ग्रेव्हीज खाताना तू अंगावर तुझे जास्त कोकच्या व्हिडिओ मध्ये पण तू बघितलं कोक उडाला सगळं अंगावर तुझ्या. आणि तू त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये कोकचा व्हिडिओ जाऊन बघा. आणि प्लस तू आपण ह्याला गेलो बँड्राच्या ह्याला पण लावा केक पाडवलेलं स्वतःच्या ह्याच्यावरती. अरे तो कोणतरी टेबलला लावला होता मी असं चिपकलो ते तो
अंगाला लागला माझ्या. असून दे, बट ही इज व्हेरी क्लमसी पर्सन. सो त्याला आम्हाला दोघांनाही लागतात कपडे आणि आमचे पेअर ऑफ शूज पण खूप जास्त हा असतात. मी प्लस चप्पल पण घेऊन जातो, शूज पण घेऊन जातो, सगळं असं सगळंच घेऊन जातो. मल्टीपर्पज जाना है तो सब लेके जाते हैं. सो नेक्स्ट क्वेश्चन इज हु इज मोस्ट लाइकली टू से लेट्स स्टार्ट अ न्यू बिझनेस टुडे. मला असे खूप बिझनेस आयडियाज येत असतात. एव्हरी डे. त्याला तर कॉलेजपासून त्याला पेपर बॅगचा बिझनेस करायचा होता. नेक्स्ट त्याला करायचं होतं चॉकलेटचा चॉकलेटचा बिझनेस business. करायचा होता. चॉकलेट बनवायचे होते. नंतर मला त्याला स्पायसेस विकायचा पण बिझनेस तो पण बिझनेस मसाला विकायचा आहे. प्लस आम्ही असे ट्राय पण करून झालेलो झाले आहोत आहोत, खूप सारे yes. बिझनेस. आणि आता स्वतःचं आमचं Aura ऑराचं पण Interiors. इंटेरियर्स आहे, त्याच्यामध्ये पण आम्ही एक्सपांड करणार आहोत खूप काही काही गोष्टी. सो यू नेवर नो काय नवीन बिझनेस आमचं प्लॅन आणि तो डायरेक्ट इंस्टाग्राम वरती डायरेक्ट पेज वगैरे बनवून आमचं रेडी Ready असतं. असतं सगळ्या वेळेला. असे आहेत पण आयडियाज खूप काही ते करायचे आहेत अजून फ्युचर मध्ये प्लॅन. आणि अचानक भयानक असे इम्प्रॉम्प्टू हे येतात Yes. आमच्या मनात की आज हे करूया, आज ते करूया. तर आपण ह्याचा बिझनेस करायला हवा होता, आपण हे पण करू शकतो. सो नेक्स्ट क्वेश्चन इज who is most likely to start a conversation with a random person or a stranger? शुभम, मी. याच्याकडे काय असं काय माहिती, लोक डायरेक्ट ह्याच्याशी येऊन बोलायला चालू माझ्याशी- करतात हा. काय आणि सगळं शेअर करतात. आणि हा असं खूप वेळा झालं मी असं उभं आहे आणि कोणाला काय बोलायचं असेल ऑटोमॅटिक माझ्याशी येऊन बोलतं आणि सगळं सांगून सगळं पण सांगतात टाकतात. म्हणजे पण जर पर्सनल ही बाजूला उभी आहे, हिच्याशी नाही बोलत, जरी ती फिमेल असेल तरी पण माझ्याशी येऊन बोलतात, किंवा मेल असो तरी येतात, लहान कोण असेल तरी पण बोलतात. आणि जिम असं. मध्ये वगैरे पण सगळे लोक ह्याच्याशी Yes. ह्याला पहिलं अप्रोच. आय डोंट नो, ही हॅज समथिंग ऑरा त्याचा जरा वेगळा आहे की हो. लोक लगेच ह्याला अप्रोच करतात. एकदम म्हणजे असं गुणी बाळ आहे हे, इनोसंट आहे दिसतो खूप, म्हणून लोक डायरेक्ट त्याला अप्रोचच करतात बोलायला की ते डिरेक्टली स्टार्ट. आणि हा पण ना एकदम, आणि ब्रो कोड मध्ये मुलगे तर बाप रे, मुलगे एकदम स्माइल हसून वगैरे वगैरे करणार काय असं असेल वगैरे तर करतात. हा. म्हणजे ब्रो कोड आय डोंट आणि नो. ते मला आणि मला एक कळलं, मुली असं का नाही करत कधी की मुलींचं तसं नाहीये. कारण कोणी मुलगा असं रॅन्डमली म्हणजे आपण कधी पण मुलाशी काय बोललो तर मुलगी हेल्प पण करतात आणि असं रॅन्डमली बोलतात पण काही असेल तर त्या सिच्युएशन मधून हेल्प पण करते. हो. मुली अशा नाही, मुली मुली एकमेकांशी बघत बोलतात. राहतील हा, बघत असं. राहतील की अरे काय मुली तर काय चाललंय. हेल्प नाही करत. म्हणजे जनरली मुलींचं जरा हेच असतं की बोलणं. आता आम्ही जिम मध्ये पण जातो आमच्या, तर तिथे कृतिकाच्या फ्रेंड्स व्हायला खूप असा टाइम गेला. म्हणजे तर फक्त तिथे एक एकच दोन फ्रेंड, फ्रेंड्स एका झाले. दुसरे फ्रेंड पण माझ्या ओळखीचे मेल फ्रेंड्स तर खूप आहेत, त्यांच्याशी मी रोजच बोलत असतो. या असं काका पण खूप काका लोक असो फ्रेंड्स किंवा कोणी असो, असं रॅन्डमली हाय भाऊ एक दोनदा दिसला की पहिला हो. असं म्हणजे बघणार आहे, असं दुसऱ्या आणि दिवशी तिसऱ्या दिवशीपासून बोलायला बोलायला सुरू, चालू करतात. काय असं, मग असं, एकदम अशी चड्डी बड्डी पण लोक खूप झाले. झालेले Yes. आणि काय माहिती त्याच्याकडे काय असतं की पण असं मुलांचं जनरली असतं की मुलं एकमेकांशी पटकन बोलायला हे होऊन येतात. होतात. इव्हन मुलींशी पण पटकन असं बोलायला हा. येतात की पण मुली एक असं बघत राहणार हा, आणि बघत यांचे राहणार. जज करत राहणार आणि ह्या गोष्टी जाऊ खूप का, असतात, हे कॉम्प्लिकेटेड वगैरे. असतात. मुलांचं काय नसतं बाई, नाही मग ते- आम्ही खूप थिंक करतो की अरे समोरच्याला कसं वाटेल, काय वाटेल, जाऊ का नको का, असं का बॅक ऑफ द माइंड खूप गोष्टी आणि चाललेल्या असं पण होतं की म्हणजे असे काही दिवसापूर्वी भेटलेली मुलगे पण आपले सगळे सिक्रेट्स वगैरे आम्हाला सांगू शकतो. म्हणजे मुलांमध्ये असं लगेच बॉन्डिंग जमतं. होतं भाई ये लगेच. नहीं हो रहा है, वो नहीं हो रहा है, असं करते, चलो इधर जाते हैं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज हु इज मोस्ट लाइकली टू अडॉप्ट अ पेट? कृतिका. मला एक छोटं मांजर हवंय किंवा मला डॉगही चालेल, पण मांजर मला खूप हवंय आणि मला डॉगी पण हवाय. सो कृतिकाला डॉग्स वगैरे तुला खूप आवडतात मला खूप बरोबर. असे स्ट्रीट डॉग्स आवडतात. इव्हन एक आम्ही कॅट पण आम्हाला ऍक्सिडेंट मध्ये मिळाले तेव्हा पण मी हो. प्लॅन करत दिला, पण ड्यू टू रेंटल बेसिस, मी रेंटल अपार्टमेंट मध्ये राहते तर मग आम्हाला ते पॉसिबल नाही. Allowed नव्हतं. आता जेव्हा स्वतःचं घर असेल तेव्हा आम्ही एक डॉग आणि एक कॅट असं मी ठेवणारच. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज हु इज मोस्ट लाइकली टू गेट हंग्री अँड अँग्री? मला होतं तसं कधी कधी, कारण भूक लागली तर मला सुचत नाही काय गोष्टी करायच्या, आणि पोट भरलेलं असेल तर मला सगळं आणि सुचतंय त्या गोष्टी. भूक सहनच होत नाही माणसाला, म्हणजे काय करेल आणि काय नाही. म्हणजे हँग्री म्हणजे ओ. म्हणजे जनरली सगळ्यांचं असं असतं, मग तुम्हाला पण असं होत असेल, तुम्ही पण सांगा कमेंट. ओके, हु इज मोस्ट लाइकली टू थिंक बिफोर बाईंग एनिथिंग? मी सगळं विचार करूनच घेतो काय गरजेचं आहे की नाही. जसं मी मग क्वेश्चनच्या जो होता त्याच्या त्याला स्पेंड पण मनी बोललो. मोर Yes. वरती. मी कोणती पण गोष्ट आहे ती घ्यायची असेल तर आधी
खूप दिवस आधी विचार करतो की ते आपल्याला गरजेचे आहे का, की आता ती घेणं गरजेचे आहे का, किंवा in प्लस future ती फ्युचर मध्ये आपल्याला युजफुल होईल की नाही. आणि मग ती गोष्ट जर घ्यायची असेल ती कुठे स्वस्त पडेल, मी जाऊन कोणत्या मार्केटमध्ये जाऊन स्वतः घेऊन येणं सोपं आहे की कोणतं ऑनलाईन ऑर्डर करणं. मग ते ऑनलाईन ऑर्डर केलं तर कोणत्या प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करणं, काय बेटर असं ब्रँड मग ते कोणत्या ब्रँड, असं मी खूप त्याचा विचार. सो दॅट्स अ गुड थिंग की आय एम अ ओव्हर स्पेंडर किंवा न विचार करता मी आहे आणि इज अ व्हेरी काय विचार करून बरोबर सगळं आहे. हे करणारा खूप विचार करतो. म्हणजे एक गोष्ट घ्यायला आपण एक दिवसात घ्यायची ती गोष्ट, पण आम्ही 1 महिना लावू शकतो ती एक गोष्ट घ्यायला. हा होय की नाही? म्हणजे Thank God डिपेंड्स we काय agree. गोष्ट आहे त्यावर. Yes, he agrees to it. So, should we move on to the next question? येस. Who cooks good food? मी सर मी मी चांगला पण मी नाही बनवतो. करत. Both, I guess. मी चांगलं बनवतो. मला खूप काही काही नाही, गोष्टी he's खायला more- आवडतात आणि बनवायला पण आवडतात. आता मी He's कधी कधी more- असतो त्यावेळी मी बनवत असतो काही काही गोष्टी. He's more towards non-veg. चांगलं खूप बनवतो Yes. तो सगळ्या गोष्टी. मला आवडतं. आणि मला व्हेज मध्ये मी जास्त चांगल्या गोष्टी बनवते. So, moving to the next question. Who has a better style? कृतिका. का ते सांग. मुलींना असतं त्यांना चांगलं राहायचं वगैरे. आमचं काय, आम्ही एक शर्ट चढवलं, पॅन्ट घातली काय चला आम्ही रेडी असतो. म्हणजे मुलींचं माझ्या पण काही काही ड्रेसिंगच्या वेळी मी पण डिसिजन घेताना कृतिकाला विचारतो की हे कोणतं घेऊ का, घेऊ ते का, ते घेऊ घेऊ का? का, कसं दिसेल, हे मला कसं दिसेल. आणि प्लस ह्याची पूर्ण ड्रेसिंग पण मी खूप चेंज केली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. तू हे घाल, हे नको घालू, हे बरं दिसत नाही, असं नाही तसं नाही. होय की नाही? ऍग्री हो. कर. येस येस ठाम ऍग्री कर. असं हो हो. तुम्ही सोबत हो असं बोलू नको. नेक्स्ट क्वेश्चन. हु इज मोस्ट लाईकली टू से गुड नाईट अँड देन कीप स्क्रोलिंग? तूच. तू पण. मी नाही. मी तू झोपतो, पण. मला झोपायचं असतं. दमलो की मी बंद करून टाकतो. हिचं ही ऑनलाईनच असते. मला सांगते की चला गुड नाईट, मी झोपते आता. मी बोलतो हा चल, ही पण झोपली, मी नेट ऑफ करतो, मी झोपून जातो. पण नंतर सकाळी बघतो तरीचे रील्स वगैरे शेअर केलेले असतात. सगळे ऍग्री करतील या गोष्टीला की रात्रीच्या वेळेला वेगळं आपलं डोकं चालत असतं आणि खूप डिफरंट रील्स आपल्याला येत असतात. आणि बरं असं नसतं. एकदम इन्स्पिरेशनल वाले रील्स पण येतात. खूप असे एआय जनरेटेड अरे करेला हूं मैं. तेच तू बघत असते, तेच शेअर करत आय असते मला. लव्ह वॉचिंग दॅट व्हिडिओ. इतकी मजा आणि लूप वरती ते येतच जात आणि इंस्टाग्राम म्हणून तू सकाळी लवकर उठत नाही, हे कारण आहे त्याच्या मागे. म्हणजे खूप त्यावेळेला आयडियाज पण येतात जे मी असं हे करते की चला 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 अचानक मला असं हे होतं की अरे इकडे हे पण करू शकतो आपण, ते पण करू शकतो. इंटिरियर रिलेटेड जे रील्स असतात ते मोस्टली रात्रीच्या खूप येतात त्यावेळेला आणि मस्त मस्त वाटतात बघायला. मग ते असं लूप मध्ये मी बघतच जाते आणि ह्याला टाकत. सो नेक्स्ट क्वेश्चन इज हु इज मोस्ट लाईकली टू फाइंड अ न्यू सॉन्ग? हा, मला नवीन नवीन गाणी शोधायला आवडतात. म्हणजे मी असं कोणती चाल लक्षात ठेवली युट्यूबवर किंवा इन्स्टावर बघून, तर मग मी ते जाऊन सर्च करतो आणि हिला पण शेअर आणि मग करतो. नंतर तो असा हा, ते एक बेटर ऑप्शन आहे विच इज याच्यात. दिस सॉन्ग. नंतर जेमिनायला नाही, युट्यूब वरती तो आहे. आपण असं थोडं युट्यूबच्या 2 आहेत. एक तर हा. आपण बोलून काहीतरी सर्च करू शकतो किंवा थोडं लिरिकल असं काहीतरी ऐकवून आपण सर्च करू शकतो. ते आता सध्या गाणं ट्रेनिंग होतं ती तुलसी तेरे तुलसी. हा, ते पण मला समजत नव्हतं. विच इज दिस सॉन्ग असं करायचं शुभम खूप. सो खूप वेगवेगळी गाणी दिली आणि नंतर मग त्यांनी आणि नंतर मग ती अजून जास्त ट्रेंडिंग व्हायला लागली एकदाच ऐकल्यानंतर. आणि असं खूप शिवमने सॉंग्स डिस्कवर्ड केले आहेत. Yes, yes. ते शिव केलं, शोके आणि हा, मी असे खूप सारे गाणी आहेत, ती असे माझं एक फोल्डर बनवलेला आहे. म्हणजे युट्यूबवर असं फेवरेट सॉंग्स म्हणतात, त्याच्यात ते आम्ही ऍड करत असतो. आणि मेन असं आहे की तो अशा कुठे पण जागेवरती फिरायला जातो त्या हा. गाण्याशी तो ते गाणं कनेक्ट करतो त्या प्लेसशी. येस, ते रिलेट खूप जण करतील आम्ही कदाचित. हैदराबादला गेलेलो ट्रिपला हा, तेव्हा पण हा, म्हणजे असं माझं होतं की कोणत्या पण नवीन प्लेसला गेल्यावर एक मी नवीन सॉन्ग तिथे जाऊन ऐकतो, जे मी पहिलं कधी ऐकलेलं नसतं ते. तर त्याने काय होतं की म्हणजे मी ती ट्रिप वगैरे किंवा कोणत्या त्या प्लेसवरून नंतर मी तिथे नसेल आणि ते गाणं लागल्यावर मला ते सगळं असं रिमाइंड होतं की मी तिथे काय केलं होतं, तिथे काय काय गोष्टी आपण एन्जॉय केल्या होत्या किंवा ते कसे मोमेंट्स घालवले होते. तर ते त्या म्युझिक मध्ये सगळं असं एक सेव्ह होऊन जाते ती आठवणी. मेमरी मसल मेमरी जी असते आपली ती. होतं असं. तुम्हाला पण होत असेल कदाचित. हा, तर माझं तो तरी एकदम आहे. असा डेजावू होतो की अरे हे कधीतरी झालंय असं आपण. सो Yes, yes. म्युझिक इज द ओनली थिंग विच रिमाइंड्स अस
थिंग्स आणि असं. सो नेक्स्ट क्वेश्चन इज हु इज मोस्ट लायकली टू क्लिक गुड पिक्चर्स? मी चांगल्या काढतो पण मी हे हिला काढते. आवडत नाही. नाही नाही, मी इथे पॉपअप करेन ह्याचे किती छान पिक्चर्स आणि ह्याने माझे कसे काढलेले आहेत ते बघा guys, मी बघा. चांगले फोटो काढतो पण ते तिला आवडतच नाही. मग 1000 वेळा फोटो येऊन त्यातले एक आवडत. माझं असं काय नाही, मी कसा पण हिने माझा काढला तर ठीक अरे आहे. कसा पण काढला, अँगल आणि सगळे प्रोपोर्शन खूप महत्वाचे तर असं काही नसतं. ते 1000 फोटो आपण काढत असतो आणि हो. त्यातलं एकच पोस्ट तू यूज करते. ते पण कधी कधी पोस्ट पण करत नाही, असेच पडून असतात. नंतर मेमरी भरल्यावर ते डिलीट होऊन जातात. नाही मी करते जे मला चांगले वाटतात, इंस्टाग्राम वरती वाटतात तेच मी टाकते. जरा क्यूट आलेले असतात पण ह्याला 10 वेळा मला सांगावं लागतं शुभम असं नको, माझ्या हाईटला ये, मग असं काढ, मग तसं काढ. मी प्रॉपर ह्याचे काढू देते आणि मी ह्याला सांगते पण शुभम असा राहा, तसा राहा, अशी पोज दे, तशी पोज दे, हे इथे चांगलं वाटते. प्लस मी हाईट प्रमाणे ऍडजस्ट पण करते. ह्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी. सगळ्यांना जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना पण माहिती आहे की कोण जास्त किचकिच करतो मला फोटो असं नेहमी काढताना. वाटतं की माझा सोल बाहेर येऊन माझे स्वतःचे फोटो काढावे. मग शेवटी मी काय करते, काय नाही, मी स्वतः काढत नाही तर मी तिची काय नकोच काढूच माझे फोटो, मला मूड खराब करण्यापेक्षा तू नकोच काढूस माझे आपण फोटो. फोटो जे कसे असतात ते रॅन्डम काढलेले छान दिसतात, असं एकदम ठरवून काढलेले रॅन्डम नाही. काढलेले छान पण त्याच्यातही जरा काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी जरा असलं पाहिजे, ग्रीड्स आणि ऑल सगळं प्रॉपर दिसलं पाहिजे. आर्टिस्टिक नजर नाहीये ह्याची अजिबात. So let's move on to next question. Who is most likely to take hours editing a simple video? मी शुभम पण घेतो पण जे फायनल एडिट्स असतं ते माझ्याकडेच येतात. मी बेसिक सगळं पहिलं कट्स वगैरे कुठे लावायचे आहेत, काय कसं करायचंय, पूर्ण एक व्हिडिओचा फॉर्मॅट बनवून ठेवतो. मग मला जर काही इंट्रो वगैरे बनवायचा होता तो मी बनवून देतो. पण एंडला खूप ते मोठे असले तर पुढेच तू ऐक तर आणि मी एक छोटी जी रील असेल जी 30 सेकंड्स मध्ये बसवायची आहे तर त्याच्यासाठी पण मी खूप वेळ घेते करायला. कारण मला खूप गोष्टी परफेक्ट लागतात कारण त्या त्या वेळेत तेच झालं पाहिजे असं मला वाटतं आणि मी खूप वेळ लावते एडिट करायला आणि त्याच्यामुळेच आमचं इंस्टाग्राम खूप छान वाटतं. डू यू ॲग्री? येस. बिकॉज आय एम द क्रिएटिव्ह डायरेक्टर ऑफ आवर लाईफ. Next, move on. Who is most likely to overthink? खूप ओव्हरथिंक तू पण करते कृतिका कधी कधी ओव्हर मी थिंक पण करत करते असते. पण ते एक फेज असते तेव्हा मी खूप ओव्हरथिंक आहे. कधी कधी मी असं लेट गो करून टाकते गोष्टी तू आणि जास्त ओव्हर थिंक करत असते, मी नाही. नाही. एक पॉइंट होता तेव्हा मी खूप ओव्हरथिंक हल्ली पण करते पण मी आता काय करते जास्त ओव्हरथिंकिंग झाली तर मी सरळ हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण ऐकते विच इज बेस्ट. ट्राय इट. मी खरंच तुम्हाला सांगते की तुम्ही सगळे ट्राय करा. ह्याला पण सांगितलं ह्याने पण सगळं ते फॉलो करायला सुरू केलंयच की नाही फॉलो. येस तो पण करतो आणि मी खूप त्या गोष्टीमध्ये स्पिरिच्युअली त्याच्यात आहे. ओव्हर थिंकिंग जर तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल तर तुम्ही पण ते ऐकू खरंच शकता. follow करा, खरंच फॉलो खरंच करा. follow करा. बरोबर आहे. आणि आहे नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन इज हु इज मोस्ट लायकली टू ऑर्डर ऑनलाईन? तूच. कृतिकाच ही सगळ्यात जास्त गोष्टी ऑर्डर करते आणि काही गोष्टी ज्या गरजेच्या नसतात त्या पण करते. तसं पहिल्या क्वेश्चनचं होतं आन्सर तेच इथे पण आहे. कोणत्याही रॅन्डम गोष्टी तिला इन्स्टावर बघून आवडल्या तर ते ऑर्डर केल्या जातात. जरी ते चेक ती करत नाही की कुठे स्वस्त आहे काय आहे, तिथेच क्लिक केलं तिथनं ती ऑर्डर करते. आवडतं मला असं करायला. इम्प्रॉम्प्टू डिसिजन असतं. कधी कधी ते चांगले पण येतं, कधी कधी ते खराब असतं. खराबच त्याच्यामुळे असतात. मला खूप नाही चांगले हो. असतात गोष्टी. मी जास्त ते फूड वगैरे ऑर्डर करतो ऑनलाईन. ते पण कधी कधी खूप हे आलेलं आहे काही आलं आणि नंतर मग ह्याला समजतच नाही की कसं हे करायचं. अरे कृतिका धर तू बोल म्हणून त्याने मला रिटर्न करूया. अरे म्हणजे ते खराब आलं तर मी रिटर्न करतो. कधी कधी टेस्ट चांगली नसेल किंवा काय त्याच्यामध्ये डॅमेज असेल प्रोडक्ट तर मी ते रिटर्न करतो. मी पण करते रिटर्न. पण तू उगाच काय काय गोष्टी मागवते जे अमेझॉन वरून असतात वगैरे त्या. मला मजा येते. प्लस तू झेप्टो वरून पण ते काय काय केसाचं असं वगैरे याचं अजून वापरलेलं कधी मी बघितलंच नाही. ते काय असं रबर टाईप घेतलं असते ते खूप काही गोष्टी हिने घेऊन ठेवल्या. जरा स्वस्त पडत होतं म्हणून आपण कार्टमध्ये तेच ऍड केलं. करतो. आणि जे असतात ना हिटलेस कलर्स ते मी मागवलेले आणि माझे केस असे आहे ज्याच्यामध्ये कर्ल्स जास्त वेळ टिकू शकत नाही. नॅचरलीच माझे खूप छान राहतात केस. सो ते तसंच पडून राहिलेलं आहे आणि अशा खूप काही काही गोष्टी पडलेल्या आहेत. खूप गोष्टी आहेत. पंखे वगैरे घेतलेलेच ते पंखे तर बंद झाले, चालूच नाही. 2-4 पंखे एकदम माहिती आहे आपल्याला की कोणता तरी फॅन जो इलेक्ट्रिक आहे तो चायनावाले ते बंद पडले तर नाही घ्यायचा परत. तर परत घेऊन 3 ते 4 फॅन हिच्याकडे असतील ते बंद पडले. ते मस्त वाटतं त्या पोर्टेबल असो.
सो अशा प्रकारे आपले ह्या व्हिडिओ इथेच आपण संपवूया. Yes. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. तूच कृतिकाच ही सगळ्यात जास्त गोष्टी ऑर्डर करते आणि काही गोष्टी ज्या गरजेच्या नसतात त्या पण करते. तसं पहिल्या क्वेश्चनचं होतं आन्सर तेच इथे पण आहे. कोणत्याही रॅन्डम गोष्टी तिला इन्स्टावर बघून आवडल्या तर ते ऑर्डर केल्या जातात. जरी ते चेक ती करत नाही की कुठे स्वस्त आहे काय आहे, तिथेच क्लिक केलं तिथनं ती ऑर्डर करते. तर आवडतं मला असं करायला. इम्प्रॉम्प्टू डिसिजन असतं. कधी कधी ते चांगले पण येतं, कधी कधी ते खराब असतं. खराबच त्याच्यामुळे असतात. आम्हाला नाही चांगले हो. असतात गोष्टी. मी जास्त ते फूड वगैरे ऑर्डर करतो ऑनलाईन. ते पण कधी कधी खूप हे आलेलं आहे काही आले आणि आणि नंतर मग ह्याला समजतच नाही की कसं हे करायचं. अरे कृतिका धर तू बोल म्हणून त्याने मला रिटर्न करूया. अरे म्हणजे ते खराब आलं तर मी रिटर्न करतो. कधी कधी टेस्ट चांगली नसेल किंवा काय त्याच्यामध्ये डॅमेज असेल प्रोडक्ट तर मी ते रिटर्न करतो. मी पण करते रिटर्न. पण तू उगाच काय काय गोष्टी मागवते जे अमेझॉन वरून असतात वगैरे त्या. मला मजा येते. प्लस तू झेप्टो वरून पण ते काय काय केसाचं असं वगैरे याचं अजून वापरलेलं कधी मी बघितलंच नाही. ते काय असं रबर टाईप घेतलंस की ते खूप काही गोष्टी हिने घेऊन ठेवल्या. जरा स्वस्त पडत होतं म्हणून कार्ट आपण मध्ये तेच ऍड करतो. केलं. आणि जे असतात ना हिटलेस कलर्स ते मी मागवलेले आणि माझे केस असे आहे ज्याच्यामध्ये कर्ल्स जास्त वेळ टिकू शकत नाही. नॅचरली माझे खूप छान राहतात केस. सो ते तसंच पडून राहिलेलं आहे. अशा खूप काही काही गोष्टी पडलेल्या आहेत. खूप गोष्टी आहेत. पंखे वगैरे घेतलेलेस ते पंखे तर बंद झाले चालूच नाही. 2-4 पंखे एकदम माहिती आहे आपल्याला की कोणता तरी फॅन जो इलेक्ट्रिक आहे तो चायनावाले ते बंद पडलं तर नाही घ्यायचा परत. तर परत घेऊन 3 ते 4 फॅन हिच्याकडे असतील ते बंद पडले असो. सो अशा प्रकारे आपले ह्या व्हिडिओ इथेच आपण संपवूया. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस video. Please subscribe to our channel. Please follow us on Instagram. And yes, thank you. Bye.